सक्तीचे जी.आर. सरकारकडून माघारी घेण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यातील गुडलक चौकात आनंदोत्सव साजरा केला जातोय। आपण पाहतोय की मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी पेढे वाटले जात आहेत आणि यांनी एक विशेष पोस्टर हातात घेतलेला आहे। त्यावर पोस्टरवर उल्लेख केला जातोय की मराठी भाषेचा विजय, मराठी माणसांचा विजय आणि ठाकरे बंधूंचा विजय अशा प्रकारचं पोस्टर हातात घेतलेला आहे। 5 तारखेला मोर्चा निघणार होता, त्यापूर्वी आज सरकारने हिंदी सक्तीचे जी.आर. रद्द केलेत। मला वाटतं हा सर्व मराठी माणसांचा, महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिक वर्गाचा हा विजय, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जी 2 महिन्यापासून भूमिका घेतली त्या भूमिकेचा विजय आणि या विषयातनं सरकारने, या महाराष्ट्र सरकारने, ढोंगी सरकारने सपशेल माघार घेतलेली आहे। त्यामुळे मराठी माणसाचा विजय झालेला आहे। हिंदी सक्तीचा निर्णय माघारी घेतल्यानंतर जल्लोष केला जातोय तुमच्याकडे? 100% तुम्हाला सांगतो, राज्य सरकारची कंप्लीटली नाचक्की झालेली आहे। त्यांनी माघार घेतलेली आहे। त्यांना कळलं की महाराष्ट्रामध्ये जे 5 तारखेचा मोर्चा होणार होता त्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पूर्ण ताकद लावली होती। तुम्हाला सांगतो, ना भूतो ना भविष्य अशी ताकद आम्ही लावली होती। मुंबईमधला जर तो मोर्चा झाला असता तर या सरकारची अजून इज्जत गेली असती, म्हणून त्यांनी घाबरून हा निर्णय मागे घेतला आहे। आणि हा सर्वस्वी विजय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे, उद्धवसाहेब ठाकरेंचा आहे। यांना कळलेलं आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ताकद निर्माण होईल। आपण पाहतोय की या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी पेढे वाटले जात आहेत। हा एक पोस्टर आपण पाहतोय, या पोस्टरवर उल्लेख करण्यात आलेला आहे, जर माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न केला कोणी केला तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल, आणि जर माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न झाला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल। हे काका या ठिकाणी पोस्टर घेऊन आलेले आहेत। आज हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केलाय सरकारने। ठाकरे ब्रँड पुढं सरकारला नतमस्तक व्हायला लागलंय। हा मराठी माणसाचा विजय आणि हा सर्वस्व विजय हा मराठी माणसाचा आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा आहे। त्याबद्दल सरकारला नतमस्तक व्हायलाच लागलंय। ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून लवकरात लवकर निर्णय माघारी घेतला। किती प्रयत्न केला, काही केला तरी मराठीचा हा विजय आणि ठाकरे साहेबांचा, ठाकरे घराण्याचा हा जो विजय हा कायम राहणार आणि राहणारच। महाराष्ट्र हा कधी मागं होणार नाही आणि हिंदी सक्ती कधीच होऊन देणार नाही, एवढं नक्की। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी गुडलक चौकामध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला जातो। काही वेळापूर्वीच सरकारने हिंदी सक्तीचे जी.आर. मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर, रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसेकडून आनंदोत्सव साजरा करत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागेशसह अजिंक्य दायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।